महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षात जर मालिका बंद होत असेल तर मला असं वाटलं होतं की प्रामाणिकपणे माझी ही व्यक्तिगत भावना आहे की मग माणूस म्हणून मी नालायक आहे. तर जेव्हा मालिका बंद होताना जे कारण देण्यात आलं TRP नाही, पुन्हा इतर वाहिन्यांकडे गेल्यानंतर एका निमित्तासाठी त्यामध्ये वेगळं वाहिन्यांचं अंतर्गत राजकारण आणि त्यांची कटथ्रोट कॉम्पिटिशन. नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज एक अतिशय आनंदाची गोष्ट घडली, ती म्हणजे तुम्ही गेल्या आठवड्यात आपला आतली बातमीचा एपिसोड बघितला असेल किंवा इन्स्टा किंवा स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब केलं असेल तर त्यात आपण बोललो होतो की अमोल कोल्हे यांनी दिलेला शब्द कसा पाळला, की ज्या वेळेला मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही जी मालिका आहे ती मालिका आता ऑफ एअर होणार होती, त्याच वेळेला त्यांनी सर्व कलाकार तंत्रज्ञांना वचन दिलं की गोष्ट थांबणार नाहीये, माध्यम बदलेल. आणि त्याप्रमाणे आता नवीन माध्यम अमोल कोल्हे घेऊन आलेले आहेत आणि ते माध्यम म्हणजे मराठी वारसा यूट्यूब चॅनल आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले या शीर्षकाअंतर्गत ती मालिका प्रसारित होणार. अमोल, तुझं अभिनंदन. धन्यवाद. आपण अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो, त्याच्यामुळे अहो जाओ करत नाही. अगदी. तर मुळात हा जेव्हा तू निर्णय सांगितलास, तो आम्ही व्हिडिओ पण बघितला होता आधी, की कलाकार तंत्रज्ञ कसे भावूक झालेले आहेत, तर त्या क्षणाला तू एकदम जो महत्वाचा निर्णय घेतलास, तर त्या निर्णयाच्या वेळेला नेमक्या काय भावना होत्या? म्हणजे ही मालिका बंद होणार होती आणि त्याच वेळेला तू जाहीर केलंस की लगेच त्याच आठवड्यात आम्ही शूटिंग सुरू करणार. तर ते मला तुझ्याकडनं ऐकायचं. एक फार महत्वाची गोष्ट अशी होती की जर या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास गौरवानं सांगतो, त्यांचा वसा आणि वारसा सांगतो, त्याच महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षात जर मालिका बंद होत असेल तर मला असं वाटलं होतं की प्रामाणिकपणे माझी ही व्यक्तिगत भावना आहे की मग माणूस म्हणून मी नालायक आहे. आणि त्याच वेळी ही भावना जेव्हा लोकांपर्यंत पोहोचली ही गोष्ट, तेव्हा महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेचं मी आभार मानेन की त्यांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. म्हणजे व्हॉट्सअप मेसेजेस, नॉर्मल मेसेजेस, फोन कॉल्स, सोशल मीडियावर व्यक्त होणं की आम्हाला हे बघायचंय. आणि केवळ त्या मायबाप प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर, त्यांच्या भावनेचा आदर करत हा निर्णय घेतला गेला की नाही, माध्यम बदललं तरी चालेल पण गोष्ट सुरू राहणार. आणि म्हणून आपण मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर आता सावित्रीबाई फुले ही मालिका घेऊन येतो. पण मग युट्यूब चॅनल निवडावं असं का वाटलं? दुसऱ्या एखाद्या वाहिनीला अप्रोच व्हावं असं नाही का वाटलं? पुन्हा इतर वाहिन्यांकडे गेल्यानंतर एका निमित्तासाठी त्यामध्ये वेगळं वाहिन्यांचं अंतर्गत राजकारण आणि त्यांची कटथ्रोट कॉम्पिटिशन, या सगळ्या गोष्टींपेक्षा मला असं वाटलं की आपली रेषा मोठी करावी. बरं. आणि दुसऱ्या वाहिनीवर गेल्यानंतर सुद्धा ही गोष्ट होणार नाही हे कशावरून? मग ज्या सोकॉल TRPची टांगती तलवार आहे, ज्याविषयी पारदर्शकताच नाहीये, त्याच्या भरोश्यावर राहण्यापेक्षा महाराष्ट्रातले मायबाप प्रेक्षक जे थेट सांगतात आम्हाला बघायचंय, त्यांच्यापर्यंत थेट घेऊन जाऊ ना. ते जे काही बघतील ते युट्यूब चॅनलवर थेट दिसेल. आणि आज जर तुम्ही बघितलं तर जेव्हा मालिका बंद होताना जे कारण देण्यात आलं TRP नाही, पण जो पहिलाच प्रोमो आहे ना, या पहिल्या प्रोमोला 5.5 मिलियन व्ह्यूज फक्त इंस्टाग्रामवर आहे. म्हणजे आता कदाचित वाढले असतील. सकाळी पाहिलं तेव्हा जवळपास 5.5 लाख मिलियन, 5.5 मिलियन एवढे व्ह्यूज. काय बदल नेमके करण्यात आले? म्हणजे आता नवीन शीर्षक तर बदलावं लागतंच आपल्याला, पण अजून म्हणजे कलाकारही बदलले, तर क्षमाची निवड कशी झाली सावित्रीबाई? यामध्ये खरं तर सगळ्या कलाकारांशी आम्ही आधी चर्चा केली की ज्यांना या प्रोजेक्टचा भाग व्हायचंय, कारण हे प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं, प्रत्येकाचे काही वेगळी गणित असतात, प्रत्येकाचे काही वेगळे रिलेशन्स असतात आणि त्यानुसार प्रत्येकाला या संदर्भामध्ये हे स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. त्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की ही गोष्ट करायची आहे. आधी मधुराणीने खरंच खूप छान भूमिका केली होती आणि मधुराणीचा कालच मला मेसेज आला, त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या गोष्टीसाठी, कारण तिचे जे काही इक्वेशन्स किंवा गणित असतील ती डेफिनेटली वेगळी असतील. त्या स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे. आणि क्षमाचं म्हणाल तर क्षमाची अनेक दिवसांपासून इच्छा होती खरं. म्हणजे आय वॉज सरप्राईज. मला जेव्हा आम्ही कलाकारांचा शोध सुरू केला, आम्ही बऱ्याच अभिनेत्रींचे यासाठी लुक टेस्ट करून बघितले आणि त्याच वेळी क्षमाचं जेव्हा पहिल्यांदा फोटोग्राफ्स समोर आले ते सावित्रीबाईंच्या वेशातच आले. बरोबर. आणि तेव्हा मला असं वाटलं की हे काय, म्हणजे हा कसा काय यांनी लुक केला? तेव्हा त्यांनी सांगितलं की मला हे करायचं होतं आणि त्यासाठी मी ऑलरेडी फोटोशूट करून ठेवले. आणि जेव्हा त्याची लुक टेस्ट झाली तेव्हा आमच्या संपूर्ण टीमचं असं म्हणणं आलं की येस, आपल्याला ज्या सावित्रीबाई पाहिजे होत्या ती हीच योग्य पद्धतीने साकारू शकते. आणि जिथे मालिका बंद झाली त्याच्या पुढचा टप्पा आपण सुरू करतो, त्यानुसार आता ही मालिका अनफोल्ड होत जाईल.
बरं, पण मग त्यामध्ये लेखनाच्या दृष्टीने काही बदल झाले, स्टोरी बदलली आहे का, म्हणजे हा. काय? त्यामध्ये लेखनाच्या दृष्टिकोनातून हा तर नक्की पुढचा टप्पा आहे. बरोबर. त्याचबरोबरीनं टेकिंगच्या दृष्टीनं, हा. मेकिंगच्या दृष्टीनं कार्तिक केंडे जे आमचे दिग्दर्शक आहेत, कार्तिकचं मी मनापासून कौतुक करेल की त्याने एक अफलातून पद्धत वेगळी आणली. बरं. त्यामुळे एकंदरीत हा. ट्रीटमेंटच बदलली. ट्रीटमेंटच बदलली. वा. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीनं दैनंदिन मालिका बघायला मिळते, हा हा. त्यापेक्षा भव्य अनुभव अच्छा. हा तुम्हाला आता मराठी वारसा युट्यूब चॅनलवर मिळणार. अरे वा. तुम्हाला प्रक्षेपित होत असताना त्याच्या प्रक्षेपणाच्या क्वालिटीपासून, हम्म. त्याच्या ऍस्पेक्ट रेशो पासून, त्याच्या टेकिंग पासून, ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. खरंय खरंय. आणि त्यामुळे जसं मी म्हणालो होतो की पूर्णपणे नवीन ढंगात आणखी दिमाखात हो. आपण सावित्रीबाईंचा आणि महात्मा फुलेंचा इतिहास हा समोर बरोबर. आणतोय, तसा तो पाहिला. आणि मग डिजिटल माध्यमं जी सध्या वाढतायत, अनेक जण युट्यूब चॅनल सुरू करतायत, त्यांना एक प्रेरणा मिळणार आहे तुझ्यापासूनही. मग एक नवीन इतिहास यातनं पण घडेल असं वाटतंय. नक्कीच हा एक मोठा प्रयोग आहे. हे एक तसं पाहिलं तर क्रांतिकारक पाऊल आहे. होय. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेवर की त्यांचा हा ठाम पाठिंबा असाच पुढे कायम राहील. खरंय. जनतेचा पाठिंबा राहणारच आहे, पण सर्वात महत्वाचा असतो घरातून मिळणारा पाठिंबा, जो सावित्रीबाईंना ज्योतिरावांनी दिला. इथे मला विचारायचंय, अमोलला घरातनं पाठिंबा कसा मिळाला? 100% हा पाठिंबा आहे. कारण घरातून पाठिंबा असल्याशिवाय अशा गोष्टी साकारता येत नाहीत. करेक्ट. किंवा एवढं मोठं आव्हान ज्याच्या एकूण आर्थिक गणितांविषयी काहीच कल्पना नाहीये, होय. अशी आव्हानं स्वीकारायची असतील तर तुम्हाला घरातून फार भक्कम पाठिंबा लागतो. आणि तो माझ्या कुटुंबियांनी हा कायम दिलेला आहे. खरंय. त्यामुळेच असं हे आव्हान आता स्वीकारतोय. येस. आणि येणारा काळ हे नक्कीच ठरवेल की हे पाऊल किती यशस्वी होतं. नक्कीच. आणि नेहमीच मी तुला नेहमीच तुझा स्ट्रगल बघितलेला आहे आणि मला माहितीये की तू एक ध्येय जे ठरवलेलं असतं ते तू गाठतोस. तर स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे तुला शुभेच्छा देतो. आणि आपण प्रेक्षकांनाही सांगूया की मराठी वारसा या चॅनलवरती सावित्रीबाई ज्योतिराव फुले याचं पुढचं कथानक आजपासून, म्हणजे शनिवार आणि मला वाटतं बुधवार आणि शनिवार शनिवार 6:30 वाजता ते नक्की बघा. आणि आमच्या पुन्हा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.